अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न। अक्षरभारती प्रतिष्ठान सांगली संचलित अक्षरगंगा राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 2026 मध्ये राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभाचा उत्साहपूर्ण सोहळा मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन सांगली येथे संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय डॉक्टर विकास सलगर प्राचार्य डायट सांगली हे उपस्थित होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर सुरेश माने वरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट सांगली, माननीय श्री सुनील शेंबके पोलीस निरीक्षक कोल्हापूर तसेच माननीय श्री मेघन देसाई प्रशासन अधिकारी नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे संयोजन माननीय श्री चंद्रकांत सोळंकी अध्यक्ष अक्षरभारती प्रतिष्ठान सांगली यांनी केले। यावेळी माननीय श्री मेघन देसाई यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतात विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त, वेळेचे योग्य नियोजन आणि जिज्ञासू वृत्ती जोपासल्यास कोणतीही स्पर्धा यशस्वीरित्या जिंकता येते, असे सांगितले। पालकांनी मुलांवर अनावश्यक दबाव न आणता त्यांना सकारात्मक वातावरण, प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालक आणि शिक्षक यांची संयुक्त भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। माननीय डॉक्टर सुरेश माने यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्पर्धा परीक्षा या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले। त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचन, आकलन क्षमता, स्व अभ्यास आणि आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले। तसेच पालकांनी मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना सातत्याने प्रोत्साहन द्यावे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती व अध्ययनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले। या समारंभात राज्यस्तरावर यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली। उपस्थित पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा लाभ घेतला। संपूर्ण कार्यक्रम आनंददायी, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। शिक्षकांचे कष्ट आहेत, त्यांना देणाऱ्या प्रेरणा ज्या आहेत त्या प्रेरणा तुम्ही देत आहात। त्यांना या जगाच्या त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उतरवण्यासाठी तुम्ही करत असलेले कष्ट आहेत आणि त्या कष्टाला कुठेतरी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण अशा प्रकारचे बक्षीस समारंभ घेत असतो, सर घेत असतात। एक तुम्ही सुजाण पालक आहात आणि म्हणून आज आपल्या विद्यार्थ्यांच्या सोबत इथपर्यंत आलेला आहात। त्या विद्यार्थ्यांनी केलेले कष्ट, त्या विद्यार्थ्यांनी घेतलेली त्या ठिकाणची जी मेहनत आहे त्या मेहनतीचं फळ, कुणाचा 5वा नंबर आला असेल, कुणाचा 4था नंबर आला असेल, कुणाचा 1ला नंबर आला असेल, कदाचित काही विद्यार्थी अजूनही थोडेफार या यशाच्या मागे असतील, हे त्याचं शैक्षणिक मूल्यमापन झालं। पण त्या विद्यार्थ्याला नेहमी अशा पद्धतीनं पुढच्या पायरीवर जाण्यासाठी मदत करण्यासाठी आपण अशा प्रकारचे कार्यक्रम घेत असतो। मग हे सगळं केव्हा शक्य होतं तर त्या विद्यार्थ्याच्या प्रयत्नामध्ये सातत्य असेल, त्याच्याकडं कष्ट असेल आणि तो जर त्या पद्धतीनं सतत त्या पद्धतीनं काम करत असेल तर त्यामध्ये त्याला शक्य होतं। आणि याच्यासाठी तुमच्या आईवडिलांची त्याला फार गरज असते। त्याच्या सर्व गरजा पुरवणं, त्याच्याकडं लक्ष देणं म्हणजे त्या विद्यार्थ्याला घडवणं नाही, तर त्याला चांगल्या वाईट गोष्टीची जाणीव करून द्यायला पाहिजे, त्याला चांगलं वाईट समजावलं पाहिजे, जबाबदारीची जाणीव करून घेतली पाहिजे, त्याच्यावर जबाबदारी टाकली पाहिजे सतत। नाहीतर नेहमी त्याला अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर म्हटलं म्हणजे तो अभ्यास कर असं करेल असं नाही। त्याचं त्याला लक्षात आलं पाहिजे की आपण यशासाठी प्रयत्न केला पाहिजे, यशासाठी सतत धडपड केली पाहिजे। मग कधी कधी त्याला अपयश सुद्धा यायला लागेल। केव्हा अपयश यायला लागेल? तो प्रयत्न करायला लागल्यानंतर। मग ते प्रयत्न करण्याची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे। नका सतत अभ्यास कर म्हणून त्याला त्याची जाणीव करून घ्या की अभ्यासाचे फायदे काय, शिक्षणाचे फायदे काय, संस्काराचे फायदे काय। न्या कधीतरी महिन्यातून एकदा त्याला एखाद्या झोपडपट्टी एरियामध्ये न्या, एखाद्या बकाल वस्तीमध्ये न्या, दाखवा त्याला हे का असं आहे, त्याच्या मनावर बिंबेल ही गरिबी का आहे, हे लोक नाहीत म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून गरिबी आहे, हे आशा आहे, मग तुला काय व्हायचं याची जाणीव त्याला झाली पाहिजे। याच्यासाठी कुठेतरी त्याला अनुभव द्या, ते अनुभव त्याला शिकवतील
त्याच्यामध्ये जिद्द निर्माण करते आणि त्या जिद्दीच्या जोरावर तो तुमचा मुलगा पुढे जाईल. प्रमाणाच्या बाहेर आपण त्याच्या गरजा भागवल्या, प्रमाणाच्या बाहेर त्याची काळजी घेतली, पावसात भिजू नकोस, खेळायला जाऊ नकोस, इथंच बस, दाराआड बस, म्हणजे तुमचा विद्यार्थी चांगला घडेल असं नाही. पडू दे, झडू दे, पण त्याला प्रयत्न करायला शिकवा. ज्यावेळी त्याच्यामध्ये एखादं अपयश येईल, ज्यावेळी त्याला कधीतरी त्याला आपले वागणूक वाटेल, त्यावेळी तो शिकेल